नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. काही विद्यार्थ्यांनी असे प्रश्न विचारलेले आहेत की सर, आमच्या गुणपत्रिकेवर म्हणजे 10वीच्या गुणपत्रिकेवर आईचं नाव नाही. आईचं नाव नाही म्हणून विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित किंवा त्या प्रवाहामध्ये यायचंच नाही असं होऊ शकत नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे? समजा तुमच्या गुणपत्रिकेवर किंवा जे प्रमाणपत्र असणार आहे त्याच्यावर जर आईचं नाव नसेल काही तांत्रिक अडचणीमुळं, तर तिथं तुम्ही जी वेबसाईट असणारी आहे MahaFYJCAdmissions.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. तिथं स्टुडंट रजिस्ट्रेशन असणार आहे. ते तुम्ही क्लिक केलं की ओपन होईल. त्यामध्ये माहिती भरत गेला तर तिथं तुम्हाला ज्या गोष्टी भरायच्या आहेत त्या सगळ्या भरायच्या आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 जो असणार आहे तिथली माहिती भरायची आहे. आता हे करत असताना तुमच्याकडं 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, की एक म्हणजे तुमचा एक्झाम सीट नंबर असायला पाहिजे. तो तुम्हाला माहीत आहे. परंतु तिथं आईचं नाव या रकानामध्ये आईचं नाव जर भरायचं नसेल तर तिथं 4x XXXX कॅपिटल असं ते टाईप करायचं आहे. म्हणजे जिथं जिथं मदर्स नेम येईल तिथं तिथं आपण काय करायचं आहे, तर 4 वेळा XXXX कॅपिटलमध्ये टाईप करायचं आहे आणि ती प्रोसेस पूर्ण करायची आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळं काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आमच्या गुणपत्रिकेवर किंवा प्रमाणपत्रावर आईचं नाव नाही म्हणून आम्हाला या प्रक्रियेपासून वंचित राहावं लागतं की काय? तर मित्रांनो, असं काही होणार नाही आहे. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे मदर्स नेमच्या ठिकाणी 4 वेळा XX कॅपिटलमध्ये काढा आणि पुढची प्रोसिजर जी आहे, पैसे भरून तुम्ही लॉक फॉर्म जो काही फॉर्म असणार आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करू शकता. अर्थात जोपर्यंत 10वीचा नियमानुसार निकाल लागत नाही, ओरिजिनल गुणपत्रिका मिळत नाहीत, त्यानंतरच मग शाळा सोडल्या, दाखला आणि बाकीच्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळं मित्रांनो, घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही या प्रवाहामध्ये त्यानंतरही येऊ शकता. परंतु अडचण कोणतीही असणार नाही. तर मला वाटतंय हे तुम्हाला समजलेलं असेल. वेळोवेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अपडेट पाहिजे असेल तर हा जो चॅनल आहे यश अकॅडमी, हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि आपणाला काही या संदर्भामध्ये काही शंका येत असतील, प्रश्न निर्माण होत असतील, प्रश्न पडत असतील तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माहिती विचारू शकता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.